सोशल मीडियाचा अतिवापर केवळ वेळेचा अपव्यय करत नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून सोशल मीडियाचा वापर मर्यादित करावा, असा सल्ला हरिद्वार येथील विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी सिमरन अरोरा, अंकिता भट आणि शिखा वर्मा यांनी दिला. इचलकरंजीतील ॲमेच्युअर तायक्वांदो अकॅडमीतर्फे आयोजित समाज जागृती शिबिरात त्या बोलत होत्या. हे शिबिर 16 डिसेंबर रोजी राजीव गांधी भवन समोरील कापड मार्केट येथे पार पडला. यावेळी अखिल विश्व गायत्री परिवार पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य राजेंद्र प्रसाद बोहरा उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत कराटे प्रशिक्षिका किरण चौगुले, ग्रँडमास्टर रवी किरण चौगुले यांनी केले. या शिबिरात व्यायामाचे महत्त्व आणि संतुलित आहाराविषयी योग्य ती चर्चा करण्यात आली. विद्यार्थिनींनी व्यायामाच्या सवयीमुळे शरीर तंदुरुस्त राहून मानसिक तणाव कमी होतो, असे सांगितले. संतुलित आहार घेणे केवळ शरीराला पोषण देत नाही, तर रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. विशेषतः तरुण पिढीने जंक फूडपासून दूर राहून फळे भाज्यांचा आहारात समावेश करावा, असे सांगितले. शेवटी विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना प्रमुख पाहुण्यांनी योग्य ती समर्पक उत्तरे दिली. या शिबिराला विद्यार्थ्यांसह पालकांनीही हजेरी लावली होती. किरण चौगुले यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, खेळाडू तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.